हातामध्ये मोबाईल नावाचं किंवा कॅमेरा नावाचं टाइम मशीन आहे. या टाइम मशीनच्या माध्यमातून इथला घटनाक्रम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताडोबा व्याघ्र प्रकल्प. तर ताडोबा हे नाव का पडलं? मित्रांनो, त्यांनी ऐनाचं झाड सांगितलं. एकेकाळी आमच्या बोटी चढवण्यासाठी ऐनाचंच लाकूड जायचं आणि त्याला ऐन म्हणायचं. झाडावर जे काही नाकून दिसतो हे क्रॅश मार्क आहे टायगरचे. हो. तो आपली उंची मोजत असतो की आमच्या वाटेत बसलेला आहे. चल गाडी काढ लवकर. इकडे आवाज येतोय आणि पण ओव्हरऑल जे वन्यजीव पाहिले आम्ही आणि जे एक जंगलाचं जे एक वातावरण आहे ते जे एन्जॉय करायला मिळालं ना, अप्रतिम. नमस्कार मित्रांनो, बोलिया से बोलिया युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी नागपूर आणि आज आम्ही आलो आहोत ताडोबा सफरीला. नागपूर अधिवेशन नाव जरी असलं की तुम्ही टॅगलाईन आमची बघितली असली तरी मुख्य आकर्षण होतं ताडोबाचं जंगल. आणि ताडोबाचं जंगल शाळेय पुस्तकातून मनपटलावर कोरलं गेलं होतं. त्यानंतर मारुती चित्तमपल्ली सर, मग वन्य प्राण्यांच्या हालचाली असतील आणि ते अनुभवण्यासाठी अगदी आमच्या ह्या सफरीसोबत अगदी अमेरिकेवरून आलेले पर्यटक प्रवासी देखील आहेत आणि आम्ही हे जंगल अनुभवणार आहोत. आणि जे आम्हाला दिसतं आता आपल्या हातामध्ये मोबाईल नावाचं किंवा कॅमेरा नावाचं टाइम मशीन आहे. या टाइम मशीनच्या माध्यमातून इथला घटनाक्रम दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला आता थेट या ताडोबाच्या सफरीवर. मित्रांनो, आम्ही आता कोलारा गेटवर आलेलो आहोत आणि इकडे काही कॅमेरे भाड्याने ठेवलेले आहेत. आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहेत का? मोबाईल आणि ह्या बायनोक्युलरचं भाडं काय? 300 रुपये. ओके. आणि इकडे सगळं आता भावेश काकांनी पण कॅब घेतलेली. मला वाटतं आता मला पण नाही, पण मला पण कितीला कॅब बघा ना ती. एक कॅब घ्या ना, एक आठवण राहील इथली मला. देवाभाऊ आपला बायनोक्युलर चेक करतोय. आता हे तुम्ही कॅमेरे पण भाड्याने देतात का? हा. आणि मग हे तुम्ही आम्हाला देणार कसं व्हिडिओ? तुमच्या लगेच तुम्ही वापस आल्यावर नाही का तुमच्या मोबाईलला 2 मिनिटांमध्ये आम्ही ट्रान्सफर करून देतो. असं आहे का? ओटीजी लाव. ओके. सगळी बाकी कॅबची खरेदी झालेली आहे आमची. हा. इकडे म्हणजे आणि आपलं आणि मग कॅमेऱ्याचं भाडं काय आतमध्ये? आतमध्ये वगैरे फी वगैरे लागत नाही. हा. आमच्याकडून आम्हाला 1000 रुपये. 1000 रुपये. हा, तर त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि आमचा स्वतःचा कॅमेरा असेल तर किती फी लागते? काहीच नाही सर. फी कॅमेऱ्याला फीस नाहीये का? फ्री आहे. आम्हाला पण फ्री आहे. फ्री आहे सर. फक्त आमचा नसाल तर तुम्हाला फ्री आहे तिकडे. हा. पण आम्ही नाही का आम्ही रेंटवर देतो सर. हा, पण आम्ही आमचा कॅमेरा नेला तर काय चार्ज आहे? काहीच नाही. काहीच नाहीये का? फ्री आहे का? फक्त मोबाईल नाही नेऊ शकत? नाही, मोबाईल नेलं तर 5000 रुपये फाईन आहे. हा. पण ते बॉक्स आहेत ना तिकडे ठेवायला? त्यांच्याकडे बघ सर. ओके. 100ला आहे बिना लोगोची आणि ते लोगोचे आहेत. ओके. काढला ना. सगळं आता आमचं फोटो सेशन सुरू झालेलं आहे. सगळं हा कोलारा गेट दिसतोय. आता मला मोबाईलला आता गोप्रो मध्ये आपलं शूट होईल. मोबाईल अलाउड नाहीये. आता देवाचा पण फोटो सेशन सुरू आहे इकडे. मी आधी सगळं गेट कव्हर करतोय. आतमध्ये कॅमेऱ्याचा काय रेट असणार आहे? कॅमेरा घेतला तर 1000 रुपये. म्हणजे चार्ज द्यावा लागणार का तुम्हाला? आमचा कॅमेरा असला तरी का? कॅमेऱ्याला चार्ज नाहीये. ओके ओके. बॅटरी टिकते का तेवढी तुमच्याकडून कॅमेरा घेतला तर? हे सगळे तुम्ही सफारीला सोबत असता का? तुम्ही किती वाजल्यापासून येतात? 1 वाजतापासून. आणि आता दुपारच्या वेळेला वाघ दिसण्याची पॉसिबिलिटी असते का? दिसतो. बाकी कुठले कुठले प्राणी बघायला मिळणार? नाही, एक 6 माणसाचं रेट आहे. हो. शनिवार रविवारला कोरची तिकीट आहे 12,000. एका गाडीचं जे 6 लोकांचं 12,000. ओके. 12,000. आणि बाकी इतर दिवशी? आणि बफरला आहे 10,300. बफर म्हणजे काय? 2 गेट आहे तिथे. हो हो. एक कोलारा चौऱ्यादेव बफर म्हणून आहे हो हो. आणि कोलारा कोर म्हणून आहे. हो हो. कोर म्हणजे डिपचं जंगल आहे. हो. बफर म्हणजे जो बाहेरील आवरण आहे हो. जंगलाचे, हो. तो बाहेरील आवरण म्हणजे बफर आहे. बाहेरील आवरण म्हणजे बफर. आणि आतलं कुठला? कोर आहे. कोर. जंगल कोर. त्या दिवशी माहित आहे का जी आता हे सगळं तुम्ही वन अधिकारी आहात की तुमचा जॉब काय? रोजीचं. म्हणजे जसं हा हा. मग तुम्हाला एका सफारीचे किती मिळतात?
700 रुपये. मग अशा किती सफारी होतात तुमच्या? पण रोज काम मिळतं का तुम्हाला? 6 दिवसातून 4 वेळा. 6 दिवसातून 4 वेळा. ओके. म्हणजे तुमचा उदरनिर्वाह यावरच होतो. मग ह्याच्यासाठी तुम्हाला काही विशेष असं काही प्रशिक्षण काही घ्यावं लागतं? मग आता आम्ही जेव्हा सफारीला जातो तेव्हा तुमचा रोल काय असतो? मार्गदर्शन करणे, गाईडिंग, म्हणजे नक्की जंगलावर माझी गायडन्स, ओके. अॅनिमल दाखवणे, नियम, रूल्स. मग मारुती चित्तमपल्ली सर माहिती आहेत तुम्हाला? वनाधिकारी होते. कारण बरोबर ना की संपूर्ण भारतभरातली जंगलं फिरलीत त्यांनी आणि सगळं प्राण्यांचं निरीक्षण, कुतूहल, त्यांच्या हालचाली वगैरे. म्हणजे म्हणून मला ताडोबाची क्युरिओसिटी आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहेत मारुती चित्तमपल्ली सर? जिम कॉर्बेट. हा, जिम कॉर्बेट कधीच मरण पावले. नैनितालला त्यांच्या नावाने अभयारण्य बनवलेलं आहे. त्यांना भारतामध्ये गोरा साधू म्हणून ओळखलं जायचं. कारण जेव्हा नरभक्षक वाघाच्या घटना घडायच्या तेव्हा त्यांनाच पाचारण करण्यात यायचं. बरोबर आहे ना? हो हो हो. कोलियाचं बोल म्हणून चॅनल आहे. मी मुंबईतलं आहे आणि मी मुंबई पोलीसमध्ये स्वतः. आणि मग आपल्या संस्कृतीवर काम करतो आणि आपली मराठी लोक आले तर असली तर विशेष आवडतं. म्हणजे आपण कसं हे करतोय, आपण उदरनिर्वाह करतोय कुठल्या बाबतीमध्ये. म्हणजे तुम्हाला फिक्स नाही आहेत तुम्ही कुठला. मग तुम्ही शेती वगैरे नाही का? आहे ना. मग शेतीमध्ये मग तुमची गावं कुठली आहेत? जवळचेच आहात की? ओके. मग आता हे जे तुम्ही जे सगळं गाईड बनवून येतात, मग काही शिक्षण, काही क्रायटेरिया आहे का? हो हो. पण संभाषण कला पण चांगली पाहिजे ना. ट्रेनिंग होतं एक्झॅक्टली. कुठे होतं ट्रेनिंग? बदनाबाद. ओके. चला, ही सगळी बघा, ह्या वनाच्या माध्यमातून ह्या लोकांना देखील रोजगार मिळतोय. हा, बोला. आपल्यासोबत आहेत रुपेश शंकर धारणे. आता आपण आहोत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात. तर ताडोबा हे नाव का पडलं? ताडोबा म्हणजे एक माणूस होता, आदिवासी, म्हणजे तो मुखिया होता हो हो आणि जंगलाची रक्षा करायचा. हो हो. तर त्याचं म्हणजे काही दिवसांनी म्हणजे त्याला एक म्हणजे काही गणित मारलं वाटतं, ते सांगत होते story. त्याच्यावरून त्याचं नाव ताडोबा. आणि ब्रिटिश लोक त्याला ताडोबा येत नव्हतं, तर ते ताडोबा ही उल्लेख करायची हा, रचा ते उल्लेख. त्याच्यावरून मग त्याचं नाव ताडोबा झालं. ताडोबावरून ताडोबा. आणि म्हणून या जंगलाला नाव दिलं ताडोबा. ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. अंधारी नदी आहे, तिचं उगम झालं सामनी तलावावर. आणि ते जे आता त्याचं मंदिर वगैरे आहे ताडोबाचं, पहिले लोक मंदिर आहे का? मंदिरात नेतात का आपल्याला? नाही, अलाउड नाही आता, बंद केलं. पहिले अलाउड होतं, ओके, ते बंद केलं. मग धन्यवाद. आपण कोरमध्ये सफारी करणार आहोत. इथे आपल्या जंगलाचे 2 भाग पडलेले आहे, एक कोर आणि एक बप्पर. तर आपली सफारी आहे कोरमध्ये. एक साईडला जो रस्ता जात आहे हा बप्परमध्ये जात आहे. तर आपला एकूण जंगलाचे क्षेत्रफळ आहे कोर आणि बप्पर. आता बफर आणि कोर म्हणजे काय सांग? बप्पर म्हणजे हा बाहेरील भाग आणि कोर मधील हा आतील भाग. म्हणजे आता आपण कोर मधून जाणार आहोत. आपण बप्पर मध्येच आहोत सध्या. हो हो. तर आपला बप्पर आता आपण कोरची सफारी करणार आहोत. कोर हा गाभा भाग म्हणून ओळखला जाणारा आतील भाग आहे हा. आणि हा जो बफर भाग आहे हा प्रोटेक्ट आहे पूर्ण कोरला म्हणून, बाहेरील भाग. एकूण कोरचे 6 गेट आहे आणि बफरचे 16 गेट आहे. हा, हे शेवट आहे का म्हणजे जंगलाची? हा सर, हा शेवट म्हणा. म्हणजे पूर्ण सभोवताल बफर आहे आणि आतमध्ये कोर भाग आहे. आतमध्ये कोर भाग मधील हा आतील भाग आहे. मुरली गेट सुरुवात आहे का? मुरली गेट? हा, मोरली भागलाही कोर आहे आणि बफर आहे. इथे कोरचे 4 आपण इथे या भागमध्ये 4 गेट आहे. ताडोबाचाच भाग ना पूर्ण? हा, पूर्ण गेट एंट्री म्हणून वेगळी. हा. आता हे मचाण का बांधलेलं आहे? सर, ही जे शेती बफर मध्ये शेती होऊ शकतो, हो. तरी बफर मध्ये गावकऱ्यांची शेती आहे. इथे ते रात्री येऊन झोपत असतात, आपल्या शेतमालाची रक्षा करत असतो. हो हो. तर रात्री इथे ते झोपत असतो. आता साधारण आता आपण किती आत गेल्यावर आपल्याला प्राणी दिसायला सुरुवात होईल? सर, आपण तसं नाही म्हणू शकत की किती आतमध्ये गेल्यानंतर. आपण जसं बफर मध्ये आहोत तर आपल्याला इथे 100 मीटर दूरवर गेल्यावर पण प्राणी दिसू शकतो. म्हणजे कुठे येतं? हा. ओके. असं काही प्राण्यांना असं केलं ना की बंधन की हा बफर आणि हा कोर आहे. फक्त आपल्यासाठी केलं आहे की कोर आणि बफर. बफर मध्ये सगळं कसं आहे की बफर मध्ये जे गावकरी लोक आहे, जे गावातील लोक आहे, त्यांना जे काही वस्तू वगैरे शेती करण्याची जे काही वस्तू लागल्या ते थोडेफार आणू शकतो. त्यांना कोंडराजे आदिवासी लोक राहायचे वाला 300 साल पुराना पिलर आहे.
तर हे कसं आधी रस्ता वगैरे काहीच नव्हतं. जे वरती तिथं चंद्राची बिंदू दिसतो बघा वर, हो हो त्यांच्यानुसार दोरी लांबवली असायची साधे. आणि ते 100 मीटरवर ते पिलर डायरेक्शन पिलर ठेवलेले आहे. तेच ते कंपार्टमेंट नंबर आहे. कंपार्टमेंट. ते फॉरेस्ट गार्डसाठी तो माहिती असतो की हे माझ्या कंपार्टमेंट नंबरचं. आणि ते कसं आधी जंगल वगैरे म्हणजे हा जंगलात रस्ता वगैरे नव्हता, तर त्या डायरेक्शन पिलरनी चंद्रपूर ते नागपूर हे डायरेक्शन पिलर आहे. ओके. तर त्या डायरेक्शन पिलरनी ते जायचे बाहेर जायचे ना आत यायचे. वाघ दिसण्याचा संभव कधी असतो जास्त? वाघ दिसण्याचं सर असं काही म्हणू शकत नाही आपण. वाघ उन्हामध्ये पण चालतो आणि 4 नंतर जास्त वाघाची दुपारी म्हणजे जे दुपारची सफारी होतो त्यावेळी 4 नंतर वाघ मुवमेंट करतो का? पण असं ना की 4 नंतरच तो उन्हात पण चालत असतो. काही जास्त दिसतात. सकाळी पण दिसतो, कधी कधी ड्राय सफाऱ्या जातो, कधी कधी 2 वाघ दिसतो, 4 दिसतो, कधी 8 दिसतो. असं ना. इथले नदी कुठली आहे इथली? इथली नदी अंधारी. अंधारी का? मग त्या नदीवर पाणी प्यायला वगैरे त्यांचं मुवमेंट चालू असते का? चालू असते. ती नदी बघायला मिळेल ना आपल्याला? हत्ती ना सर. नदी बघायला मिळेल नदी का? बघायला मिळेल आपल्याला. ओके. अंधारी नदी ना? अंधारी नदी. चला गाड्या थांबलेल्या आहेत, म्हणजे नक्की काहीतरी आहे इकडे. मुवमेंट दिसते. अंकुश जसं काय आहे? म्हणजे कॉन्टॅक्ट झाल्यावर तुम्ही दाखवतात का असं? हा इथे कसं आता आपल्याकडे वाघ किती आहेत मग? सर आपल्याकडे जे डेली सायटिंग देणारे 10 ते 12 वाघ आहे इथे. म्हणजे कोठून क्रॉस झाला म्हणजे जर गाडी गेली त्यांना वाघ दिसलेला आहे आणि त्यामुळे आता हे सगळे कॉन्टॅक्ट करून सांगतात, कारण मेन इथलं अट्रॅक्शन आहे वाघच. आणि इकडे शांतता बाळगावी लागते. निघाले का ते वाघा? मग थांबव इथेच फायर थांबव. हां, तर सगळ्या गाड्या इकडे थांबलेल्या आहेत, कारण वाघाची मुवमेंट इकडे आहे. म्हणजे मी काही जे वन्यजीवशास्त्र वाचनातून अनुभवलं, म्हणजे आपण जरी वाघाला शोधत असलो तरी ही सगळी प्राणी आहेत त्या पहिले आपल्याला ऑब्झर्व करतात. की आता पगमार्क शोधतात तिकडे वाघाचे, जे पाय वाघाचे जे पाय असतात त्याला ह्या वन्यजीवशास्त्र किंवा जे त्याला हा बघा मित्रांनो, पगमार्क हा मला बघायला मिळाला. आताच गेलाय ना? दिसला का? तेव्हा ताई आल ना करू. म्हणजे इथेच गेलाय. हे गाडीचे इथे पण गाडी जाते का? नाही तिकडे गाडी नाही. तुम्ही आवाज द्यायला सर हे फायर लाईन आहे. समजा या कंपार्टमेंट मध्ये आग लागली तर या कंपार्टमेंट मध्ये जाऊ नये आग, तर आपण इथे आग कंट्रोल करू शकतो. ही फायर लाईन आहे. असं आहे का? हे फायर लाईन म्हणतात. आणि पगमार आत्ता म्हणजे हा आत्ता काही क्षणापूर्वी गेलाय ना? हा गाड्याच्या वरतून गेलाय. सुरुवातीलाच म्हणजे योग आला होताच. बघूया आता सगळ्या फायर कशी कंट्रोल करतात? सर आग कंट्रोल करण्यासाठी जंगलामध्ये फायर लाईन खूप साऱ्या काढलेल्या आहे. ते आग कंट्रोल नाही झाली तर फायर लाईन वर होऊ शकतो. बघितलं असेल किंवा काही ब्लॉग असेल, अशा गाड्या दाखवतात. तिकडे चान्सेस आहेत आपल्याला वाघोबा दिसण्याचे. ती सुरुवातीलाच तरी बोललाच चौऱ्यादेव. काय चौऱ्यादेव काय आहे? नाही सर, ते आपण आता पगमार बघितले ना, ते हो. चौऱ्यादेव वॉटर बॉडीवर बघितले. म्हणजे तुमच्याकडे पण चौऱ्यादेव आहे का? हा आमच्या गावात पण चौऱ्यादेव आहेत. आणि मित्रांनो हे बघा, हे सगळे ट्रॅप कॅमेरे ट्रॅप कॅमेरे आहेत. ट्रॅप कॅमेरे लावले आहेत तिकडे वाघाच्या मुवमेंट्स बघायला. हे गोगलीचं झाड आहे. याच्यापासून कॅरमच्या गोट्या आहे ना, याचे लाकूड खूप सॉफ्ट असतो. ओके. खूप चिकन असतो लाकूड, तर याच्यापासून कॅरमच्या गोट्या बनवल्या जातात. ओके. आता प्राणी तर आहेतच, इथले वेगवेगळी झाडं कुठली आहेत? हे मवाचं झाड आहे. मवाचं याच्यापासून जे मवा दारू बनवले जातो, हा. ते मवाचं झाड आहे. मवा दारू मिळेल का आपल्याला आता? खेड्या गावामध्ये म्हणजे आपल्या बाहेर मिळेल हा. मवाची दारू. मित्रांनो ताडोबात आलात तर बघा मवाची दारू ट्राय करू. काय मवाचं झाड? मवाचं झाड. आणि हा राईट साईडला दिसतो, हा क्रोकोडाईल बाक्स्ट्री आहे, येणाचं झाड आहे. याची जे स्किन आहे ना, तर बकरीची जे पाठ असतो हा, हा. त्याच्या पाठीसारखी त्याची स्किन आहे त्या झाडाची.
मित्रांनो, त्यांनी ऐनाचं झाड सांगितलं. एकेकाळी आमच्या बोटी चढवण्यासाठी ऐनाचंच लाकूड वापरायला जायचं आणि त्याला ऐन म्हणायचं. हा ग्रीन पीटर पक्षी बघा हा जवळचा. कुठला? हा ग्रीन पीटर पक्षी पण दिसतोय आपल्याला. आणि स्पॉटेड डिअर. आणि हे फेन्सिंग कशाला केलेलं आहे? तर हे फेन्सिंग कसं आहे की इथे घास मॅनेजमेंट निर्मित केलेलं आहे. इथे घास नव्हतं, हो हो ग्रास नव्हतं, म्हणून ते जेणेकरून हे बीज निर्मिती झाली पाहिजे म्हणून. आणि तो छोटस बेबी बघा. हो 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 हो. ओके. आम्हाला पाहिल्यानंतर ही स्वस्त बसलेली हरण. हा 4 दिवसाचा बेबी बघा. 4 ते 5 दिवसाचा कुठला? असेल तो बेबी बघा. 4 दिवसाचा आहे का तो? 4 ते 5. तू कसा काय अंदाज लावलास? कारण ते त्यांचं साईज नाही का हा. एकदम छोटं असतो आणि ते 4 ते 5 दिवसाचा असतो. ओके ओके. सध्या आम्हाला पाहिल्यानंतर हरण निवांत स्वस्त बसली होती आणि तरी मुक्तपणे संचार करणारी हरणं म्हणजे आधी नॅशनल पार्कमध्ये पाहिलीच बोरिवलीच्या, पण ह्या ताडोबाच्या जंगलात पहिल्यांदा अनुभव. आणि इकडे गाव होतं का? हा इथे पांढरपवनी गाव होतं. ते 1972 पांढरपवनी. हा ओके 1972 साली त्याला पुनर्वसित करण्यात आलं गावाला. ओके. आता ते गाव कुठे शिफ्ट केलं? गाडी का लावली? ते चिमूर तहसील मध्ये खडसंगी जवळ. हां, मग त्याला जाळी का लावली आहे? सर जाडी यासाठी की तिथे घास नव्हतं ना, हो, हो. ते घास मॅनेजमेंट तयार करण्यासाठी. असं आहे का? तिथे गवत निर्मिती तयार झाली. ओके ओके जेणेकरून गवत राहील तर स्पॉटेड डिअर राहील, स्पॉटेड डिअर राहील तर वाघ राहील. ओके ओके. या जंगलाचं संतुलन एकमेकावर अवलंबून. जीवो जीवस्य जीवनम. हा. ही नदी कुठली आहे? पांढरपवनी बोडी नंबर 1 आहे ही. पांढरपवनी बोडी. हां. आणि बघा ते बगळा बसला आहे कचरा जातो ना? ह्याच्यावर. स्पॉटेड डिअर वरून बगळा बसला. आणि इकडे माकड पण दिसेल तुम्हाला. आणि हरण पाणवठ्यावर आलेले आहेत. ते माकड पळायला. माकड आहे की वानर आहे? वानर आहे ना. यस. चालतंय बघा. एकत्र राहतात, काय नाही टेन्शन नाही. वाघात हे सगळे एवढे वाघ आला एकत्र तरच राहतात? ते पळणार. राहतो वाघ आला की पडून जाणार. हा. हो 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 हो. इकडून पण दिसतोय आम्हाला. इकडे पण बसलंय. हे सगळं दिशादर्शक आहे. काळा आंबा, पांढरपवनी, ते काय नाव आहे तिकडे? ताडोबा चंद्रपूर. तांडोबा चंद्रपूर. ही सगळी पुस्तकातून आणि मला मारुती चित्तम परिसर सगळ्या भागातून फिरलेले आणि सगळं रम्य चित्रण. आणि त्यांनी जसं वर्णन केलं आहे फक्त तसे प्राणी दिसायला हवेत तर खरं आमची ही ताडोबा सफर सार्थकी लागेल. हो. नका घाबरू रे. चला. ही माणसं आहेत. तो त्याला दाढी आली ती. तो मेल आहे. मेल आहे का? पण एकदम तो वेगळाच दिसला जरा. मुस्लिम आहे तो. मुस्लिम ना. लादेन. लादेन पण लादेन पलाला आपला हिंदू आहे. चला. हे झाडावर जे काही नाकून दिसतो हे क्रॅश मार्क आहे टायगरचे. हो हो तो आपली उंची मोजत असतो की इथे म्हणजे मार्किंग करत असतो. टेरिटरी मार्किंग हो हो की स्प्रे मार्किंग करतो आणि क्रॅश मार्किंग करतो. तर इथे स्क्रॅच मार्किंग कसं असतं की ते आपली उंची मोजत असतो की माझ्यापेक्षा मोठा टायगर इथे आहे का. हो हो. जो नवीन येणारा मेल टायगर आहे इथे आपली मोजतो की इथे दुसरा टायगर कोणता आहे, माझ्यापेक्षा छोटा आहे की मोठा आहे हा. म्हणून. तिथून तो आपली मार्किंग तर करतो. मित्रांनो, वाघ भ्रमंती करत असताना म्हणजे एक ते झाडावर खरवडतो अशासाठी की हा एरिया माझा आहे, किंवा आता जर त्याला त्याचा मार्ग बदलायचा असेल तर तो चक्क मुततो, म्हणजे त्याचा त्या मलमूत्राचा वास येतो, त्यामुळे त्याच्या टेरिटरीमध्ये कुठला वाघ येत नाही. चलो मित्रांनो, जवळपास 1.25 तास झालेला आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला वाघ बघायला मिळाला नाहीये. पण बिबट्या आमच्या वाटेत बसलेला आहे. आता हळूहळू जातोय आणि वाघ एका जागेवर बसून राहतो, पण आम्ही जसे जवळ जवळ जाऊ. आपण पण एकत्र गेला. थांबा ना. बिबट्या बसलेला आहे, सगळा अळटीत बसलेला दिसतोय. तर आम्ही लांबून का बघत आहोत, कारण जवळ गेलो तर बसला हा. आता आपला रस्ता आपला दिवस मारायला लागेल का? आपण गेलं का तो पल्ले. आता नुकताच आम्हाला बिबट्या दिसला. मी त्यांना प्रश्न विचारतोय की आता एक बिबट्या दिसला तर आपल्याला वाघ त्या एरियात दिसू शकतो का? दिसतो. मग वाघाची टेरिटरी साधारण किती परिघामध्ये असते? 30 ते 35 चौरस किलोमीटर. आणि बिबट्याची टेरिटरी नसते, तो कुठेही फिरत राहतो. मगरमच्छ बघा,
आता हा तलाव ताडोबा तलाव ताडोबा तलाव नॅचरल तलाव पूर्ण आहे. नॅचरल तलाव. हा. ओके. इथे कोणत्या नदी नाल्याचं पाणी नसतं. हो हो. वरती पावसाळ्यामध्ये पहाडावरूनच पाणी करतो हां हां. आणि हा कधी आजपर्यंत सुकलेला नाही. ओके. अजूनपर्यंत सुकलेलं नाही. अजूनपर्यंत कधी सुकलेला इथे नाही. भरपूर आणि ते मगरमच्छ 100+ येतो. आता तुम्हाला कॅमेऱ्यात जर दिसली मित्रांनो, म्हणजे आम्हाला आमच्या डोळ्यांनी दिसते मगर, तुम्हाला दिसली तर बघा. आणि तो समोर मगरीच्या बाजूला ते पक्षी आहेत, ते कुठले ते पक्षी आहेत? ओपन बी स्टॉक बर्ड ओपन बी स्टॉक बर्ड. हे कुठचे आपल्या इकडचेच आहेत. ओके. आता मगर पण दिसते. आणि हा त्यांच्याकडून घेऊन तलाव काय ताडोबा, तलावाचं नाव पण ताडोबाच का? ताडोबा तलाव. ओके. हो हो हो. घेऊन या ती. मगर आहे, मगर तिकडे मगर दिसलं. वाघाच्या शोधात आहोत. तर म्हणजे आता भावाने सांगितलं आपल्याला की कुठल्या नदी नाळ्याचं काही पाणी येत नाही. किती लांब आहे, किती मोठं आहे तलाव? ते आता इथं किती आहे ना? 100 हेक्टर 100 हेक्टर मध्ये तलाव आहे. म्हणजे रात्री बघा किती सूर्य आता मावळतीला जातोय आणि सगळं त्याचं प्रतिबिंब पडलेलं आहे. आणि रात्रीचं वातावरण किती भयंकर असेल. भयंकरपेक्षा एक गूढ शांतता या वातावरणामध्ये असेल. बिबट्याने थोडं म्हणजे आम्हाला अर्ध समाधान दिलेलं आहे, पण ताडोबामध्ये वाघ नाही पाहिला तर आम्ही ह्यांना तर सोडणार नाही आहोत. काय कसलं मंदिर आहे ते? तारू मंदिर आहे. हा. आधी इथे लोक राहत होते. हो हो तर त्या लोकांचा जो मुखिया होता, हो हो तो मुखियाच्या वाघांसोबत म्हणजे झुंज झाली होती. हो हो. आणि त्या झुंजमध्ये तो मरण पावला आपल्या म्हणजे यांना गावकऱ्यांना वाचवण्यासाठी. गावकऱ्यांना किंवा प्रजेला वाचवण्यासाठी. हो हो तर त्यांची झुंज झाली वाघासोबत व वाघासोबत झुंज झाल्यानंतर त्यांना मृत्युमुखी पडले व लोकांनी त्याला आपलं देव मानायला लागले. हा हा आणि त्यांची समाधी म्हणून इथे स्थापन केली. हा हा. आणि मग लगेच त्यांच्या नावाचं इथे यात्रा भरू लागली. यात्रा पण भरू लागली. हा, आता पण नसते यात्रा पण भरू लागली. आता यात्रा नाही. मग काही काळानंतर इथे ब्रिटिश आले आपल्या जंगलामध्ये. हो हो. त्यांना मग तारुबा नाव हा असं घ्यायला अवघड जात होतं. हा. त्यांच्या शब्दामधून म्हणजे हा. उच्चारातून ताडोबा. ताडोबा निघायचं. हा हा. तर तेव्हापासून मग आपल्या जंगलाचं नाव ताडोबा ठेवण्यात आलं. पण आधी आपल्या जंगलाचं नाव तारुबा होतं. त्या हा. मुखियाचं नाव तारुबा होतं. मित्रांनो, आता आपण हिंदी चित्रपट बघतो, एखादा अनाडी चित्रपटाचं म्हणतो तेव्हा आपण RI स्पेलिंग असते. म्हणजे आता त्यांनी म्हटलं तारोबा, तर ह्याचं झालं ताडोबा. फ्रेश होण्यासाठी उतरलेलो आहेत आम्ही. आता 2 तासांचा प्रवास झाला. फक्त बिबट्याचं दर्शन झालं. निराशा आहे अजून की ताडोबा होप्स आहेत. चला, आमची मंडळी मागे राहिलेली ती पण आली. आणि हा मित्रांनो, आम्ही आता मध्यावर थांबलेलो आहोत. आता ताडोबा राष्ट्रीय उद्यान आणि 9 एप्रिल 1955 रोजी ह्याला नॅशनल पार्क म्हणून घोषित केलेलं आहे. आणि ह्या जंगलाचा एरिया जवळपास 116 किलोमीटर स्क्वेअर मीटरचं आहे. चला, या निमित्तानं अजूनपर्यंत तरी वाघ दिसला नाहीये. आणि सगळे होप्स मध्ये आहेत. आवाज नको. चल गाडी काढ लवकर बस. इकडे आवाज येतोय आणि ओरडू नका, ओरडू नका. आता मोराने अलार्म दिलेला आहे. हरणं पळाली तेव्हा हरणं पण पळाली मागे. आणि मोराने अलार्म दिलेला आहे वाघ असल्याचा. अलार्म आहे ना हा? स्पॉटेड डिअर पडाले होते ना, तिकडे कॉल डिअर पळाली तेव्हा डाऊट आला मला. आवाज आलेला आहे आणि आशा निर्माण झालेली आहे. आमची मागची गाडी पण दिसला इकडे काहीतरी. थांबा. थांबा, गाडी हे करा, आवाज नको करा. तिकडे बघा. अलार्म दिलेले आहेत पक्ष्यांनी पण. आणि मोराचाही अलार्म. आणि नुकता स्पॉटेड डिअर्सचा थवा धावत गेला. बघूया, अजून देतोय, अलार्म देतोय. थांबव. हां, हे हरिण आहे. थांबा, आवाज नको करा. थांबा तुमचा. आम्हाला शक्यता नाही. अच्छा, हे ओरडतायत, डिअर ओरडतायत. बघतात त्या दिशेला बघतात.
ह्या रानकोंबड्या पण पळतात. ही माकडं पण, हा पण अल्रामच आहे. हा पण अलारामच आहे. हे माकडं पळतात बघ. थांबा सर, आवाज नको करा, थांबा ना तुम्हाला. इंडियन गोर, ज्याला रानगवा म्हटलं जातं, रानगव्याने दर्शन दिलेलं आहे मला. मेल आहे हा. हा मेल फिमेल कशावरून ओळखता तुम्ही? मेल फिमेल कलर वरून बघा, त्याचं साईज बघा. फिमेलचं साईज एवढं नसतो, हां मेलचं साईज आहे. हां. वाघ याच्यावर अटॅक करतात का? करतो, मारतो याला. हा, मग याच्या कसं करतो, एवढा सांभाळलं ना तर याच्या पायाच्या टाका तोडतो आधी. पायाच्या टाका तोडतो. पायाच्या टाका तोडल्यानंतर तो कुठेच जाऊ शकत नाही, मग खाली पडलेला असतो. ओके. मग त्याच्या साईजनुसार अटॅक करत असेल ना. हो. म्हणजे त्याला पायूच तोडून टाकी ते पहिले ते. एवढा जर गव्याला मारायचं राहिलं तर आधी त्याला तो पायावर अटॅक करतो. हा अटॅक करतो का? हा मेल आहे ना. मेलच आहे. हा रानगवा बघा समोरून गेला आणि त्याचे पाय बघा, त्याने सॉक्स घातल्याचा आभास होतोय आपल्याला. हे आता बाहेर उतरायला लागले का प्राणी संध्याकाळ झाल्यानंतर? इथं संध्याकाळ झाली की प्राणी बाहेर उतरायला लागले. आता हा वाघाची विष्ठा आहे, साधारण किती दिवसापूर्वीची असेल ही? 10 ते 12 दिवस. आणि ते असं काय केस काय प्रकार आहे ते त्याच्यात? कसं जनावराला केस असतो ना, हो. तर सगळं चमडी सगळं खात असतो, तर ते असं. ओके, असं त्याच्यामुळे आहे का? हा. ओके, एक मिनिट. पण कुठल्या स्पॉटला आलेलो? जामणी तलाव. मग इकडे का आलो आता आपण? इथे पण सारं टायगरचं एरिया आहे. हां. कुठली वाघीण? बिजली फिमेल टायगर. बिजली. काही नाही सध्या. ते कॉल झाले म्हणत होती, ते मोरलीवाली नाही का, सकाळी काळजी म्हणून होती सगळं. आता हे कुठलं आहे हरिण, ह्याला काय म्हणतात? सांबार. सांबर्डीवर. मग आता तो हे खोडच खातं का, असं साल खातं? नाही, ते आता काय अशा कधी खात असतो, नाहीतर गवतच खातो तो, आणि माती पण खातो. हे जे सफारी त्यांना करणारे report पण काहीच नाही वनरक्षक किंवा हे गाईड आहेत, हे एकमेकांच्या टचमध्ये राहतात आणि असा कॉल झाला किंवा दिसला तर एकमेकांना संपर्क साधून, कारण दुर्मिळ क्षण असतात हे असे. अजून एक तास आहे आपल्याकडे ना? पाऊण तास आहे. शेवटच्या मिनिटात दिसला तरी समाधान. सूर्यास्त होताना जरा सुंदर दृश्य वाटलं, म्हणून कॅमेरा चालू केला. 40 मिनिटं राहिलेली आहेत. बघू, वातावरण अनुभवायला खूप. वाघ दिसला नाही दिसला, अजून 45 मिनिटांची वेळ आहे. बिबट्या दिसलेला आहे, तरी आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखं वाटतंय. म्हणजे असं पश्चातापाची भावना कुठलीच नाही. ओके. लेपट झालं फक्त आपल्याला, काही गाडीला लेपट पण नाही झालं. ओके. आम्हाला सर टायगर दिसला तर आम्हालाही पण चांगलं वाटते, की असं फिरण्यामध्ये नाही का. हो. सुतार पक्षाचं दर्शन झालं आणि आता उरली 15 मिनिटं. बॅटरी पण संपली. आता मावळतीला सुरी मावळतीला गेला. आमचेही चेहरे बऱ्यापैकी मावळलेले आहेत वाघ न दिसल्यामुळे, पण ठीक आहे, बेटर एक्सपिरियन्स. बघूया. ती ताडोबा सफर पण कायमची लक्षात राहील, पण पुन्हा तरी यावं लागेल त्या वाघाला बघायला. शेवटच्या टायगरला मारलं, ब्रह्मा टायगरला, हो. तेव्हा त्याच्या पायाला खूप मोठी जखम झाली होती. हो. त्याच्या पायच एक सडला, हो. तर तो 3 पायावर चालत आहे. तर त्याला आता अलीजंजा नवेगाव बप्पर मध्ये होता, तेव्हा ते गेट चालायचे चांगले, तो मस्त सायटिंग द्यायचा. आता त्याला उचलून नेलं, म्हणजे दवाखान्यात म्हणून रिकवर म्हणून नेलं, त्याला जू मध्ये ठेवलं नागपूरला गोरेवाड्याला. तर आता तो पण गेट नाही का कमी चालायला लागला. तर आता तिथली पण फिमेल नेली सह्याद्रीला. सह्याद्रीला एक फिमेल टायगर आहे, 2 टायगर. चंदा फिमेल टायगर होती. तिला पण ठेवला पाहिजे. काल वनमंत्री आला, त्याला सुद्धा टायगर नाही मिळाला. त्यांच्यावर वाकीटाक्या होत्या, बिल्डिंग लावली होती सगळी, की टायगर दिसला की लगेच वाकीटाकी करा म्हणून.
त्यांना स्पीड लिमिट काय त्यांना GPS वगैरे काही नव्हतं. काल त्यांच्याच गाडी मागे मी होतो त्या गाडीमध्ये, त्यांच्या 5 गाड्या होत्या एकूण. पण नाही मिळालं सध्याकडला. बाकीच्या गाड्यांना कसं मिळालं. बाकीच्यांना मिळालं. पोचलो ना आपण आता. हो सर. लिटरली आता सगळा थंडी सुरू झालेली आहे, दिवसही मावळलेला आहे, अंधार होतोय आणि आम्ही आमच्या वेळेच्या आत ज्या गेटवरून एंट्री घेतली तिकडे पोचलेलो आहेत. वाघ न दिसल्यामुळे नर्वस तर नक्कीच झालेलो आहोत, पण एक्सपिरियन्स छान होता. चला आता आला आपला कोलार गेट, जिथून सुरुवात केली होती तिकडे पोचतोय. चांगले अनुभव घेऊन चाललोय. हे जंगल लोअर अनुभवायला मिळालं. पुस्तकात प्राण्यांचे कॉल्स ऐकले होते, वाचले होते. आज प्रत्यक्ष पाहताना मजा आली. हरिण असेल, माकड असेल, फिल्मी इन्सिडेंट वाटला. हा तो इन्सिडेंट सॉलिड झाला ना, जो कॉल ते. चला, आपले मोबाईल जमा होतात आणि त्यांच्या चाव्या यांच्याकडे असतात आणि इथे आल्यानंतर आपल्याला ते चावी दिली जाते. आता मोबाईल आपल्या हातात येतील सगळं. आम्हाला लेपर्ड दिसला आणि जंगल लोअर अनुभवता आलं. म्हणजे सर कसं वाटलं? तुमची 4थी फेरी आहे. मला मी जवळजवळ 15-16 वेळा आलोय, पण एवढं 5 मिनिटं दर्शन ना बिबट्या तर कधीच दिसलाच नाही, पहिल्यांदाच दिसला. हो. पण जंगल फिरताना कसं वाटतं? म्हणजे वेगळा अनुभव आहे. सर तुम्हाला? मस्त. पहिल्यांदा होतात? पहिल्यांदा झालो. हो, पण म्हणजे असं पश्चाताप झाला काही वाघ न दिसल्यामुळे? नाही, पण आम्हाला एक बिबड्या दिसला ना हो. आणि एक 5 मिनिटं आरामशीर बसल्याला सोडलं. तो बिबड्या बघायला मजा वाटते. ओके, तुम्हाला? एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स होता. प्रत्यक्ष जंगलामध्ये जाऊन एवढं थंडीच्या वातावरणात मजा घेणार. आणि वाघ नाही दिसला पण काय निराशा नाही. नेक्स्ट टाइम नक्की परत येणार. तुझं? खूप छान एक्सपिरियन्स होता. पहिल्यांदाच आलो. वाघ दिसला नाही, बिबट्या दिसला, पण एक्साइटेड तेवढंच आहे की नेक्स्ट टाइम आलो की पुन्हा दिसेल आणि त्याच ह्याच्यामध्ये राहणार. एन्जॉय. खूप चांगला एक्सपिरियन्स जंगल सफारीचा. गेली 40 वर्ष झाले मी येतोय सतत. 40 वर्ष ते तुला काही वाघान जन्म दिला आहे. भाऊजी तुमचा काय एक्सपिरियन्स? मी पेंचला पण गेलेलो आणि आता इथे ताडोला पण आलो, पण वाघ कधीच मला दिसलाच नाही. 450 खालची. त्यामुळे जो मला वाघ बघायची अपेक्षा होती ती माझी पूर्ण राहिलेली आहे. मला परत यावं लागेल. म्हणजे कसं वाटलं पण जंगल लोअर? जंगल बघायला एकदम मजेत. बघिराला बघून तुमच्या नशिबात असेल ना तर आपल्या रेस्ट हाऊसला पण मिळू शकतो तो भेटायला. सर तुम्हाला काय एक्सपिरियन्स? अतिशय छान एक्सपिरियन्स होता. आम्ही आलेलो खरं तर वाघ बघायला, पण सुरुवातीला असं वाटलं की वाघ नाही दिसला आणि मग आता कसं. पण ओव्हरऑल जे वन्यजीव पाहिले आम्ही आणि जे एक जंगलाचं जे एक वातावरण आहे ते जे एन्जॉय करायला मिळालं ना, अप्रतिम. मी सगळ्यांना सांगेन, जरी वाघ नाही दिसला तरी काही अडचण नाही, हे जंगल अनुभवायला नक्की या. मित्रांनो, जिथून सफारीला सुरुवात केली होती कोलार गेटवरून ताडोबाच्या अभयारण्यासाठी, आता तिथूनच एंड करतोय आणि 4 तासांच्या सफरीनंतर आम्ही आलेलो आहे. म्हणजे बाकी लोकांना वाटतं की ताडोबामध्ये गेलं म्हणजे आपल्याला वाघ दिसणारच, असं काही नसतं. म्हणजे तो झू नाहीये, म्हणजे आपल्याला तिकडे ते वन्य प्राणी जीवन अनुभवायला मिळतं आणि जंगल लोअर अनुभवायला मिळालं. मी वारंवार मारुती चित्तमपल्ली सरांचा उल्लेख करतोय, कारण हल्ली मी त्यांच्या खूप प्रेमात पडलोय. अगदी 30 पुस्तक दिवस रात्र वाचत राहतोय की ते पक्ष्यांचे अल्राम कॉल्स हे पुस्तकातून अनुभवले होते की मोरांनी कॉल दिल्यानंतर वाघाची मुवमेंट सुरू होते, मग माकडांच्या उड्या सुरू होतात आणि हरणांची आज आम्हाला चित्कार बघायला मिळाले. आणि तो क्षण तर म्हणजे थोडासा तडकाप उडवणारा पण होता, कारण तो वाघ काहीशा अंतरावर असणार आमच्यापासून. म्हणजे हे सगळं थ्रिलिंग होतं. म्हणजे आम्हाला बिबट्या दिसला, अतिशय प्रसन्न झालो आम्ही, पण वाघ नाही दिसला, म्हणजे तो योग जुळून आला नाही. पण मी म्हणेन की हे वन्यजीवन अनुभवत चला. म्हणजे ह्या जीवनापासून आपण खूप लांब आहोत. जी परमेश्वरांनी जी जीवसृष्टी निर्माण केली, अगदी जेव्हा केलेली आहे अगदी तसेच ते प्राणी जगत आहेत. अगदी ते प्राण्यांचं जीवन जगायला नक्की या. आणि आजचा तुम्हाला व्हिडिओ आणि आमच्या लोकांनी आपले जे काही अनुभव कसे शेअर केले ते आम्हाला नक्की कळवा आणि आयुष्यात एकदा तरी ताडोबाच्या व्याघ्र प्रकल्पाला नक्की भेट द्या. धन्यवाद.